अरे रे रे रे, रात्री चाले वाळूचा खेळ, महसूल पथक पुढे, तस्कर डझनभर मागे, तर पोलीस संरक्षण न घेताच कारवाई. सरकारी नियमांची पायमल्ली, वाळू माफियाचे मालक जाहीर करायला अधिकारी लाजतात की घाबरतात? बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, पेशा न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहर व तालुक्यातली. प्रेक्षकांनो, संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून या तस्करांपुढे महसूल विभाग अगदी हतबल झाला आहे की सामील, असा गंभीर प्रश्न या ठिकाणी नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. प्रेक्षकांनो, दिनांक 13 ऑक्टोबर 2025च्या पहाटे राजापूर पुलाखाली पकडण्यात आलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअप चालक शुभम संजय जेडगुले या व्यक्तीवरून कारवाई झाली असली तरी महसूलच्या कारवाईच्या पद्धतीवर आणि हेतूवर आता तीव्र संशय व्यक्त होत आहे. प्रेक्षकांनो, सरकारी गाडी पुढे आणि तस्कर 25 ते 30 दुचाकीवर सरकारी गाडीच्या मागे. यामध्ये सर्वात धक्कादायक आणि हास्यास्पद चित्र हे आहे की स्वतः तहसीलदार धीरज मांजरे हे शासकीय गाडी घेऊन वाळू तस्करांचा मागोवा घेत असताना अगदी त्याचवेळी 25 ते 30 वाळू तस्कर दुचाकीवरून महसूल पथकाचा पाठलाग करत असतात. आता महसूल अधिकारी तस्करांना पकडतात की तस्कर महसूल अधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत, हे सामान्य जनतेला कळेनासे झाले आहे. हा केवळ चोरांचा पाठलाग नसून तस्करांचे महसूल विभागाला खुले आव्हान देखील असेल किंवा आहे असं म्हणायला हरकत नाही. महसूल नियमांचे सरळ उल्लंघन करते का? तर बघा, महसूल विभागाने गठीत केलेल्या पथकामध्ये नियमानुसार किमान 2 पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे बंधनकारक असते, कारण तस्करांकडून पथकाला धोका होण्याची शक्यता असते. मात्र संगमनेर तालुक्यात आजपर्यंत महसूलच्या कोणत्याही पथकाने पोलिसांना सोबत घेऊन एकही मोठी कारवाई केल्याची नोंद नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की तहसीलदार व तलाठी हे महसूलचे नियम मोडून काम करत आहेत का? याचा अर्थ काय आहे? हे अधिकारी नियमांचे उल्लंघन करतात की त्यांना कोणाची तरी भीती आहे? पोलीस सोबत न घेता कारवाई करणे म्हणजे महसूल पथकाला धोका पत्करण्यास लावणारे हे अधिकारी नेमका कोणाचा बचाव करत आहेत? संगमनेर शहराजवळील अगदी खांडगाव, कासारा दुमाला, नर्सरी, पाटीलमळा, मोठा पूल ते फादरवाडी परिसर, वाटीचा ढोल, लिंबाळे शिवार परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीचा खेळ सुरू असताना मात्र या ठिकाणच्या काही परिसरात ट्रॅक्टर नव्हे, पिकअप नव्हे तर चक्क 4 ते 5 डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना स्थानिक नागरिक आणि त्या परिसरातील ये-जा करणाऱ्यांना दिसत असतात. महसूल पथकाला का दिसत नाही, हा देखील मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडलेला आहे. अशावेळी मालकांची नावे जाहीर करायला का टाळाटाळ होत असेल? कालच्याच दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजीच्या कारवाईनंतर तहसीलदार धीरज मांजरे यांना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपच्या मालकाबाबत विचारणा केली असता त्यांनी पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ केली आणि फक्त चालकाचे नाव सांगितले. त्यामुळे आमच्या बातमीचा थेट सवाल आहे की केवळ गरीब ड्रायव्हर पकडून उपयोग काय? वाळूचे मालक किंवा या तस्करांचे आर्थिक सूत्रधार कोण आहेत? त्यांची नावे जाहीर करायला महसूल अधिकारी कशासाठी घाबरत आहेत? अधिकाऱ्यावर कोणाचा दबाव आहे की मालकांची नावे जाहीर करण्यास त्यांना लाज वाटते? गेल्या आठवड्यात पकडापकडी आणि सोडासोडीचा खेळ झाला. मागील आठवड्यात कासारवाडी, खांडगाव परिसरात महिला पथकातील पथकाने 2 मोठे डंपर पकडून सोडून दिल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच कोंचीच्या घाटात राजरोसपणे 3 ते 4 JCB लावून फॉकलँड लावून डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. कोणाच्या आदेशाने आणि कोणाच्या अर्थपूर्ण परवानगीने हे काम सुरू आहे याची देखील कसून चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टींचा निष्कर्ष काय असावा? तर संगमनेरमध्ये अवैध वाळू तस्करांचा हा धुमाकूळ एकाधिकारशाही दर्शवतो. महसूल विभागाचा रात्रीच खेळ हा तस्करांना पकडण्यासाठी कमी आणि केवळ औपचारिक कारवाई दाखवण्यासाठी जास्त सुरू आहे, हे स्पष्ट दिसते. प्रशासनाने या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य वेळी कठोर कारवाई करावी, अन्यथा या विरोधात जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.